मी म्हणेन की अभिजित याच्या खिच्यामध्ये हातातून सुटलेला आहे. सुरेख असा प्रयत्न केला होता. दरम्यान फलंदाजी संघाच्या खेळाडूवरती रणजित ठाकूर याचं त्यांना 500 पुन्हा एकदा तयार खेळण्यासाठी समालोचक कासूकर याच्याकडे फक्त शब्दामध्ये हार्दिकसाठी पुन्हा एकदा 500 रुपये आलेले आहेत आणि समाधान जोशी याचं बक्षीस जाते परत आणि राहुल चालतो ते 2 धावाचा तर करंज संघाचा अतिशय सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकला. चेंडू मात्र जातो तो शॉट स्कोर लागला. 1 धाव मात्र मिळते या एकेरी धाव ब्लॉकमध्ये टाकला. चेंडू राहुल चान्स होतो तत्पुरी मात्र जबरदस्त डाव्या बाजूला गोलंदाजी करेल. छोट्यासाठी ब्लॉकन मध्ये टाकला चेंडू थोडासा काही समजला नाही. छोट्या याला नाही हा एक त्यासाठी चेंडू नाही बघायचा. चेंडू सीमारेषेकडे येतोय आणि चेंडू वन बाउंड सीमारेषाचा जोरदार प्रहार बघायचा. चेंडू रोहन गोलंदाज शॉटला चेंडू नाही. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेनं सीमारेषाकडे. सीमा पार 57. पुन्हा एकदा रोहन पुढे सरकारण्याचा मारण्याचा प्रयत्न सफल थोडासा होतो. 1 धावेची इथं नक्कीच पूर्तता होतो. या एकेरी धावसंख्येने मात्र 29 धावा चोपले. पुन्हा एकदा जोरदार मोठ्यासाठी झाले होते आणि पुन्हा एक चेंडू जातोय लंगाटला. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. पुन्हा एकदा निलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू शॉट करतोय. चेंडू जोरदार शहर आणि षटकार आणि 6 धावसंख्या झाली 71. एक हायएस्ट स्कोर. पुन्हा एकदा क्लिक केला. षटकारांची हॅट्रिक करतोय बघायचं. हा छोट्या जोरदार हिट करतोय बघायचं आणि मैदान गाजवलं. तसं सुद्धा हे विठ्ठल रखमा सुद्धा मैदान हे गाजवून सोडतोय छोट्या. पुन्हा एकदा बघायचं आणि करायची किंवा पाहिलं तर चित्रक्षण करायचं हा सर्वांचा निर्णय त्यांचा कर्मचाऱ्याचा आणि त्यांच्या संघाचा असतो. परंतु इथे मात्र निर्णय अद्यापपर्यंत सार्थ ठरवला नक्कीच संत गतीने या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता प्रहार चढवला आहे छोट्याला माहिती होत त्याच्यासाठी जे हनुमान कामोडे संघाविरुद्ध त्यांची लढत सुरू आहे. लाराच्या गोलंदाजीवर काम केलं म्हणजे अतिशय चाणक्य बुद्धिमत्तेचं क्रिकेट या वेळेला पाहायला मिळतं. तकलीफ आणण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा